नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचा 2 दिवसीय दौरा करत लाभार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शिर्डी आणि अहिल्यानगर येथे झालेल्या बैठकीत योजनांचा आढावा घेत असतानाच मराठा समाजातील तरुणांची आर्थिक फसवणूक झाल्याच्या प्रकरणावर त्यांनी संताप व्यक्त केला. समाजाची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यांनी यावेळी केली. आज अहिल्यानगरमध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांचा संवाद कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केला. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये एक गोष्ट उघडकीस आली की 5 ते 7 हजार मराठा समाजाच्या लोकांची लाभार्थ्यांची फसवणूक काही लोकांनी या ठिकाणी केलेली आहे, ज्याचं नाव आहे राहुल चोळके आणि गौरव मनसरे. याच्या संदर्भामध्ये आम्ही तोपखाना पोलीस स्टेशन मध्ये मागच्या वर्षी 11व्या महिन्यात त्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. आज मराठा समाजाला या योजनेचा लाभार्थी होत असताना त्यांच्या मोबाईल नंबरचा दुरुपयोग केला जातो, त्यांच्या आधार कार्डचा दुरुपयोग केला जातो आणि या सगळ्या चौकशी पोलिसांनी चौकशी करून त्यांच्यावरती ताबडतोब कारवाई करावी, यासाठी आज आम्ही या ठिकाणी संवाद बैठक ठेवलेली आहे. ही मॉडर्न ऑपरेटर्स अशी झाली की काही प्रमाणपत्र काढताना त्यांनी स्वतःचाच मोबाईल नंबर दिला. असे काय 2,500-3 हजार लोकांमध्ये त्याचा मोबाईल आढळला. काही ठिकाणी त्याचा ईमेल ॲड्रेस आहे, तर काही ठिकाणी बँकेचे कर्ज मंजुरीच्या कागदपत्रामध्ये फेरफार आहे. आता जी बँकचे कागदपत्रात फेरफार झालाय त्याच्यामध्ये HDFC बँक मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही HDFC बँकेलाही आम्ही त्या ठिकाणी अर्ज केलाय, त्यांना आम्ही सगळी माहिती दिली, परंतु HDFC बँकेने याच्यामध्ये कुठेही पुढाकार घेऊन ज्या लोकांनी कागदपत्राचा गैरव्यवहार केला त्याच्यावरती गुन्हा दाखल केला नसून महामंडळाने स्वतः लाभार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून तो गुन्हा दाखल केलेला आहे. असे किती लाभार्थी आहेत? 5,000 लाभार्थी आहेत, ज्याच्यामध्ये आजपर्यंत 1,001 लाभार्थी यांनी महामंडळाच्या कार्यालयामध्ये येऊन त्यांचे मोबाईल नंबर जे वापरले गेले त्याच्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे. परंतु असे अनेक लाभार्थी आम्हाला छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आता आढळत चाललेले आहेत, ज्यांचे एकच मोबाईल, ईमेल ॲड्रेस किंवा खोटे कागदपत्र, त्याला आता स्क्रुटिनी करतोय. तर या स्क्रुटिनीच्या माध्यमातून अशा बऱ्याचशा गोष्टी काय लक्षात येतात. तसं आम्हाला सांगता येणार नाही, कारण तसं आम्ही काय आराखडा तयार केला नाही, कारण प्रत्येकाचं वेगवेगळे केसेस आहेत. ज्या वेळेला आम्ही कागदपत्र तपासतो त्यावेळेला आमच्या लक्षात येतं की मूळ त्या लाभार्थीचं 3 लाख कर्ज मंजूर झाले, परंतु त्या कागदपत्रावर या एजंटनी 15 लाखाचा आकडा दाखवून व्याज परतावा मागून घेतला. काही ठिकाणी असंही आलं की बँकेचे अकाउंट नंबरच गौरवचे आहेत. आता ते पण बँकेवरती आम्ही स्क्रुटिनी चाललेली आहे की असे किती ठिकाणी झालेले आहेत. त्याच्यामुळे आता ही तपासाचा यंत्रणा आहे, पोलिसांनी याच्यामध्ये तपास करावा लवकरात लवकर आणि त्याच्याकडलं पकडून त्याच्याकडनं सगळं उकळून काढावं की याच्यामध्ये कोण कोण सामील आहे. मग कोणी बँकेचे लोक आहेत का, तर चौकशी झाल्यानंतरच कळेल. माझं काल एसपींशी व्हॉट्सअपवरती माझं बोलणं झालं. आज साहेब कुठेतरी दौऱ्यावर गेलेत. मला म्हटले नरेंद्र मी आज कार्यालयात नाही, पण पुढच्या वेळेला मी एसपींनाही भेटणार आहे आणि यानंतर लवकरच राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनाही अशा प्रकारे शासकीय योजनेमध्ये अप्रतपर करणाऱ्या लोकांच्यावरती एक विशेष पथक नेमावं आणि त्या पथकाच्या माध्यमातून त्याच्या प्रॉपर्ट्या आता अटॅच केल्या पाहिजेत, कारण त्यांचे प्रॉपर्ट्या त्यांच्या जमिनीवरती टाच आणली पाहिजे. कारण शासनाच्या योजनेमधून जर कुणी लाभार्थ्यांचं नुकसान करत असेल तर त्याच्या कारवाई झाली पाहिजे. महामंडळ 2018 पासून अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 1,80,000 लाभार्थी झालेले आहेत. 1,600 कोटी रुपये, 1,700 कोटीचा व्याज परतावा महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांना दिलेला आहे. शासनाची ही एक यशस्वी योजना जी आता महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्मातल्या महामंडळाला राज्याचे मुख्यमंत्री यांनी लागू केलेली आहे. एक यशस्वी महामंडळ आणि यशस्वी कारभार हा महामंडळाच्या माध्यमातून चालू आहे. लाभार्थ्यांना तुम्ही काय आव्हान करता? माझं सगळ्या लाभार्थ्यांना एकच विनंती आहे की बाबा रे, जो लाभार्थी आहे त्यानं त्याचाच मोबाईल नंबर दिला पाहिजे, तो आधार लिंक वाला मोबाईल नंबर असला पाहिजे. बँकेची खाती ज्या खात्यामध्ये तुम्ही स्वतः चालवतात तेच तुम्ही खाते दिले पाहिजेत, नाहीतर कोणीही तुमच्या कागदपत्राचा दुरुपयोग करू शकतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला मूळ योजनेपासून
अलिप्त राहावं लागेल. त्याच्यामुळे कृपया करून तुम्ही ई सेवा केंद्राकडे CSS सेंटरकडे जरी गेलात तरी आपले कागदपत्र अपलोड झाले का नाही याची खरी तपासणी तुम्ही स्वतःहून करणं गरजेचं आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.